या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेजी जोडल्या गेल्या आहे। सुषमा अंधारेजी, मालेगाव मधील हे प्रकरण अत्यंत संतापजनक असं हे प्रकरण आहे आणि त्यानंतर अर्थातच साहजिक आहे मालेगाव मधील आताची ही समोर येणारी दृश्य आंदोलक आक्रमक झालेत। ज्या बाळाला राग, लोभ, द्वेष, मत्सर यातली कुठलीही भावना कळत नाही, अशा बाळावर जेव्हा अनैसर्गिक घटना घडते त्यावेळेला जमावाचं प्रक्षुब्ध होणं हे अत्यंत सहज स्वाभाविक आहे। आणि विशेष म्हणजे मोर्चा होणार आहे याची जर कालच कल्पना आहे तर प्रशासनाने त्यासाठी पुरेसं सज्ज असणं सुद्धा गरजेचं आहे। हे मी समजूच शकते की आता आरोपीला अटक झालेली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर तो खटला आल्यानंतर निश्चितपणे त्याला शिक्षा होणार आहे, परंतु हीच गोष्ट अत्यंत संवेदनशील पद्धतीने या सगळ्या जमावाला सांगण्याची गरज आहे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलं पाहिजे। पण आपल्याकडे संवेदनशीलता कशाशी खातात हेच जर प्रशासनाला कळत नसेल आणि त्यातनं काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार निव्वळ गृह खाता आहे। जी सुषमा अंधारेजी, आपण पाहिलं याआधी राज्यात अशा घटना झालेल्या आहे, अनेक चिमुकल्यांचे असेच बळी गेलेले आहे, मात्र वारंवार तेच होतं। रस्त्यावर आंदोलक उतरतात, आंदोलन होतात, आंदोलन हाताबाहेरही जातात। आपल्याकडे घटना घडून गेल्यानंतर आपल्याकडे शिक्षा देण्यासाठी आपण आक्रमक होतो। मुळात घटनाच घडू नये यासाठी पूर्वप्रतिबंधात्मक असं काही केलंच जात नाही। सासपडे गावची जी घटना होती त्या घटनेत जे बाळ मृत्युमुखी पडलं, मुळात तो जो आरोपी आहे त्या आरोपीने आधी तशाच पद्धतीचा गुन्हा केला होता, त्यातनं तो सही सलामत सुटला होता। पहिल्या गुन्ह्यातनं जर तो सुटला नसता तर कदाचित दुसरा गुन्हा करण्याची त्याची हिंमत वाढली नसती। म्हणजे आपल्याकडून कुठल्याही पद्धतीने गुन्हेगाराला धरबंद नाहीये। हीच घटना सोनपेठमध्ये घडली, आरोपीला अटकच झाली नाही, पैठण मधला आरोपी अजूनही सापडलेलाच नाहीये। अशीच प्रकारची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडलेली आहे। बदलापूर नंतर तब्बल 13 ठिकाणी या घटना घडल्या। जी सुषमा अंधारेजी, त्यामुळे या घटना कधी थांबणार असाच प्रश्न उपस्थित होतोय। वेळेअभावी तुम्हाला थांबवते। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।